फक्त संधी देणार आहे, बाकी कोणी हात वरती करू नये। सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की अधिनियमाच्या इलेक्ट्रिक ऍक्टच्या कलमाखाली स्मार्ट मीटर बंधनकारक आहे। आपण इथे सांगताय की इलेक्ट्रिक ऍक्ट खाली आपण बंधनकारक केलंय। या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जोपर्यंत तुमचा कन्सेंट मिळत नाही तोपर्यंत ते बंधनकारक नाही। आता मला एक गोष्ट सांगा, मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात येऊन, खालच्या सभागृहात येऊन ज्यावेळेला मुख्यमंत्री सांगतात की ते बंधनकारक नाही आणि आपण सांगताय की ते बंधनकारक आहे, आम्ही खरं कोणाचं मानायचं? मुख्यमंत्र्यांचं मानायचं ना का आपलं मानायचं? रेकॉर्डवर सांगा। मुख्यमंत्री हे रेकॉर्डवरती आहे, मी कुठलं माझ्याकडचं नाही सांगत आहे, हे रेकॉर्डवरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती नाही, तुम्हाला कन्सेंट द्यावा लागेल। आपण जे आकडे सांगताय ना, मी आपल्याकडे आकडे देतो की आम्ही किती लोकांनी त्याच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे, पुन्हा रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये आम्ही तक्रारी केलेल्या आहेत। याच्यात आपल्याला डायरेक्ट निर्णय घेण्याचे अधिकार आहेत का? आपल्याकडे रेग्युलेटरी अथॉरिटी आहे ना, रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये हे सगळे विषय आहेत। आपण जे आकडे सांगतायत ही धुळफेक आहे आमच्यासाठी। महत्वाचा विषय असा आहे की माझ्याकडे आता नोटिसेस आहेत की स्मार्ट मीटर लावतात ते विचारतच नाहीत, ते डायरेक्ट जाऊन लावून टाकतात। कोण दररोज घरी बसलेलं असतं की त्याला माहिती आहे की आपला मीटर बदलला आहे की नाही? कुठलीही तक्रार आम्ही इलेक्ट्रिकची केली की मीटर तपासायला येतात आणि मीटर बदलून जातात। आता हा बदललेला मीटर कोणाचा आहे, कसा आहे, काय कोणाला माहित नाही। आणि ज्यांनी विरोध केलाय, मी तुमच्याकडे नोटिसेस पाठवतो। नोटीस काय पाठवता तुम्ही की स्मार्ट मीटर लावायला विरोध करताय, आमच्या कामात अडथळा आणलाय म्हणून तुमच्यावरती गुन्हा का दाखल करू नये? मला सांगा, कुठल्या कायद्यामध्ये ही तरतूद आहे की स्मार्ट मीटर माझ्या परवानगीशिवाय लावायला मी आडकाठी केली तर तुम्ही माझ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करू शकता? मला ते कायद्याचा नियम सांगा की कुठल्या कायद्याने तुम्ही असं करताय। आणि म्हणून माझा स्पष्ट स्पेसिफिक प्रश्न असा आहे की सुनील शिंदेनी जो प्रश्न विचारलाय की ज्यांनी कन्सेंट दिलेला नाहीये आणि तरी देखील तुमचे स्मार्ट मीटर लागलेत, तर माझा कन्सेंट नसेल आणि तुम्ही जर स्मार्ट मीटर लावलेला असेल तर मी तक्रार दिल्यावरती तो स्मार्ट मीटर तुम्ही परत काढणार का? कारण मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात सांगितलेलं आहे की आम्ही स्मार्ट मीटरला जबरदस्ती करणार नाही। ज्याला स्मार्ट मीटर लावायचे आम्ही कन्सेंट घेऊ, आणि कन्सेंट शिवाय लागलेले जे मीटर आहेत ते आम्ही जर पुन्हा तक्रार दिली की आमचा मीटर कन्सेंट शिवाय लावलेला आहे तर तुम्ही तो पाठीमागे परत काढून माझा जुना होता तो मीटर तुम्ही लावणार का? नंबर एक। आणि मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात जे सांगितलेलं आहे त्याच्या उपर आपण हे स्टेटमेंट करताय की स्मार्ट मीटर बंधनकारक आहे। या दोन मधलं खरं काय ते सभागृहाला कळलं पाहिजे। आम्ही मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवायचा का आपल्यावरती विश्वास ठेवायचा हे आज या निमित्ताने आम्हाला कळू दे। मंत्री महोदय, सभापती महोदय, सन्मान्य मुख्यमंत्र्यांवरतीच विश्वास ठेवायचा, कारण मुख्यमंत्र्यांनी जे ह्या सभागृहामध्ये घोषणा केली होती की स्मार्ट मीटर, प्रीपेड स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक नाही, ती घोषणा आजही कायम आहे सभापती महोदय। आणि सक्ती केल्या जात नाही, त्या ग्राहकाला त्या ठिकाणी जाऊन समजवण्याचा प्रयत्न होतो। त्याच्यात आपण जर सांगितलं, जर कुणी तक्रार केली की आम्हाला न विचारता किंवा सक्तीने स्मार्ट मीटर बसवलेला आहे तर त्या ग्राहकाच्या घरी दोन्ही मीटर, एक आपला जुना मीटर स्मार्ट मीटर लावून 5-6 महिने त्या ठिकाणी त्यांना काही तफावत आहे। मंत्री महोदयांचा होऊ दे ना, एकच नाही, त्यांनी मान्य केलं ना की मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटच करायचं प्रीपेड साठी, म्हणून त्या बोलतायत। मंत्री महोदय ते सांगतायत की प्रीपेडच्या व्यतिरिक्त प्रीपेड स्मार्ट मीटर बद्दलची घोषणा मुख्यमंत्री महोदय। बोला मंत्री। एक मीटर ठेवणार तुम्ही? मला कायद्यातली बघा, हे सगळं काम रेग्युलेटरी अथॉरिटी समोर चालतं, हे काय तुमच्या डिपार्टमेंट मधनं चालत नाही। कुठलीही नवीन तरतूद करायची असेल तर आपल्याकडे रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, रेग्युलेटरी अथॉरिटीच्या माध्यमातून कुठल्या कलमानुसार तुम्ही हे स्मार्ट मीटर लावताय ते सांगा, आणि ते बंधनकारक नसतील तर माझे जुने मीटर पुन्हा लावून देणार की नाही एवढं सांगा तुम्ही।
सभापती महोदय, मुख्यमंत्री महोदयांची घोषणा आजही कायम आहे की प्रीपेड स्मार्ट मीटर बंधनकारक नाही आणि ग्राहकाची कन्सेंट बसवण्यासाठी लागत नाही, कारण की प्रत्येक वितरण कंपनीला स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक केलेलं आहे. फक्त त्यांना आधी सूचना द्यावी लागते की आपल्या घरी हे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी आम्ही येणार आहोत. सभापती महोदय, आम्ही रेकॉर्डवरती सांगतोय. आमदार जेव्हा एखादी गोष्ट सांगतो ती खरी सांगतोय. तुम्ही प्रोसिडिंग काढून बघा. जर प्रोसिडिंग मध्ये असं असेल आणि जर मला कायद्याने बंधनकारक नसेल, मला नोटीस दिलेली आहे की कामामध्ये तुम्ही अडथळा आणला तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा का दाखल करू नये. असा काय गुन्हा केला मी? माझा मीटर लावायचा आहे, मी बिल भरतोय आणि मला कुठलाही कायदेशीर बंधन. म्हणून मी तुम्हाला विचारलं ना, कायद्याच्या कुठल्या कलमाने लिहिलेलं आहे स्मार्ट मीटर बंधनकारक आहे म्हणून, ते तुम्ही सांगा मला. आणि जर मी नसेल, तुम्ही कन्सेंट माझा कन्सेंट घेता कशाला? तुमच्याकडे जर कायद्याने असेल तर माझा कन्सेंटचा संबंध येतो कुठे? मंत्री महोदय. सभापती महोदय, स्मार्ट मीटर साठी MERCनी 11/3/2024 रोजी मंजुरी दिलेली आहे. अनिलजी, आपण बसा नाही तर त्यांना उत्तर कसं देता येईल? तुम्ही उभं राहिलं तर मग झालं. MERCची मंजुरी आहे तेव्हाच हे स्मार्ट मीटर बसवण्याचं काम देशभरामध्ये चालू आहे, आपल्या राज्यामध्ये सुद्धा चालू आहे. आणि सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती करू इच्छिते की स्मार्ट मीटर बद्दलचा गैरसमज आपण मनातून काढावा. कारण की स्मार्ट मीटर ची जी काही मेकॅनिझम आहे, जी टेक्नॉलॉजी आहे, ती आपल्या सभापती महोदय, सभापती महोदय, नाही, मंत्री महोदय त्यांचं एकच स्पेसिफिक म्हणणं आहे. आपण आता पास्टला जाण्यात काय अर्थ नाहीये. आपण म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं तीच गोष्ट खरी आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तरी जबरदस्ती होऊन अशी तक्रार तुम्हाला प्राप्त झाली तर तुम्ही काय निर्णय घेणार आहात का, असं तुमचं म्हणणं आहे? सभापती महोदय, असे काही पर्टिक्युलर उदाहरणं असतील की ज्यांच्या बिलांमध्ये तफावत आहे, तिथे आपण तपासणी करू. कारण तिथे चेक मीटर लावण्याची सुद्धा सुविधा च्या समोर तक्रार द्यायला पाहिजे, त्या अथॉरिटीच्या समोर तक्रारी दिल्या आहेत आणि नुसत्या दिलेल्या नाही, गठ्ठ्या दिलेल्या आहेत. मी स्वतः जे तुमचे स्मार्ट मीटर आणि रेग्युलर मीटर, मी MERCचा एक स्टुडंट आहे, मी नेहमी MERC वाचत असतो, बघत असतो. आम्हाला ज्या वेळेला पहिल्यांदा स्मार्ट मीटरचा डेमो दिला त्यावेळेला आम्ही सांगितलं की तुम्ही आम्हाला स्टडी केसेस द्या आणि त्या स्टडी केसेसमध्ये आम्ही हे मीटरचा डिफॉल्ट दाखवून दिला. त्याच्यानंतर आम्ही तक्रारी सोसायट्यांच्या गठ्ठे देऊन दिले, तरी देखील तक्रारीवरती कुठली दखल घेत नाही. आणि जर सोसायटीने ऑब्जेक्शन घेतलं तर सोसायटीच्या चेअरमॅनला नोटीस आहे माझ्याकडे की तुम्ही स्मार्ट मीटर लावण्याच्या कामामध्ये अडथळा आणताय, तुमच्यावरती फौजदारी गुन्हा का दाखल करू नये. काय चाललं काय? जबरदस्ती आहे. हे अडाणीला देण्याचं काम आहे, हे अडाणीला भरती करतायत, हे सगळे कामं त्यांच्याकडे आहेत. म्हणजे फक्त एकटा अडाणीला देशात श्रीमंत करायचं काम चालू आहे. हे सगळं अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचाच कॉन्ट्रॅक्ट आहे. मंत्री महोदय, हे काय चाललंय सभापती महोदय? फक्त अडाणीच नाही तर 4 वेगवेगळ्या कंपन्या ज्या त्या टेंडरमध्ये क्वालिफाय झाल्या त्यांना हे काम मिळाले. सभापती महोदय आणि सभापती महोदय, MERC कडे आपण तक्रार केलेली जर तथ्य असेल तर त्या ग्राहकाला त्या ठिकाणी न्याय मिळेल. सभापती महोदय, त्यांना पूर्ण उत्तर, सन्मान्य सदस्यांना विनंती आहे त्यांचं पूर्ण उत्तर होऊ द्या. बोला. नाही, आम्ही दिलंय ना तुम्हाला, म्हणून तर मी दिलंय ना. सभापती महोदय, जे स्मार्ट मीटरमध्ये जास्तीचं बिल येतं हा गैरसमज आहे. कारण की जे पहिल्या आपल्या रेग्युलर मीटरची जी मेकॅनिझम आहे, जे टेक्नॉलॉजी आहे, जे तंत्र त्याच्यात वापरतात ते स्मार्ट मीटरमध्ये आहे. फक्त दिवसा वीज जर ग्राहकांनी वापरली तर 85 पैसे पर युनिट त्याला वीज स्वस्त मिळणार आहे. म्हणून की आपण आता जसं सांगितलं, कोकणातून यापूर्वी अनेक तक्रारी येत होत्या की आम्ही त्या घरात राहत नाही तरी आम्हाला बिल एवढं येतंय. त्यामुळे हे स्मार्ट मीटर अत्यंत उपयोगी आहेत. सभापती महोदय, आणि जिथे आपण तक्रार केली त्या ठिकाणी चेक मीटर लावण्याची सुद्धा सोय आहे आणि चेक मीटर लावून आपण तफावत बघू शकतो की खरंच या तक्रारीमध्ये तथ्य आहे का, खरंच हे मीटर फॉल्टी आहे का, आणि त्यानुसार ग्राहकाला त्या ठिकाणी ग्राहकाचं समाधान करण्यात येतं आणि त्याचं मीटरच्या बाबतीमध्ये मीटर रिप्लेस करून देण्यात येतं. नाही, एक मंत्री महोदय, सन्मान्य सदस्यांची एक तक्रार आहे की जबरदस्ती केली जाते. आता आपण त्यांच्याकडे जी आलेली जी तक्रार आहे तुम्ही रेकॉर्डवर बोला ना की बा असे जर आले असेल तर तुम्ही तपासून तुम्ही निवेदन करा वाटल्यास टेबलवरती, काहीच प्रॉब्लेम नाहीये.
मध्ये असं कुणाला जबरदस्ती केली असेल तर त्या ते ग्राहकाला तुम्हाला आपण, उदाहरणं देत आहेत. हा. नाही यांना द्या ना, पूर्वसूचना एमएआरसी ला दिल्याशिवाय- दिली तरी सरकारला द्या. हा. नाही सरकारला द्या ना, आपण त्यांना सांगू शकतो ना, ते रिप्रेझेंट करतील एमएआरसी ला. नाही मलाही माहित आहे. नाही आता तुम्ही ज्या प्रश्न तुम्ही मांडलेला आहे त्या अनुशासनाने तुम्ही ही तक्रार आमच्या माध्यमातून शासनाकडे द्या. शासन त्याची दखल घेऊन तुम्ही निवेदन करा. सभापती महोदय, काय बाई? पूर्वसूचना न देता कुठल्या तुम्ही मला बिल सायकल वरती दाखवा की कुठल्या बिल सायकल मध्ये आम्हाला हे सगळे खेळ माहिती आहेत. 100च्या खाली ठेवताना काय होतं, त्या स्लॅब मधनं 100 मधनं वरती गेलं की काय करतात, 300च्या स्लॅबवरनं काय केलं की बिलामध्ये किती फरक पडतो, ही सगळी सायकल आम्हाला माहिती आहे. स्मार्ट मीटरचं कामच हे आहे की जर तो 300च्या वरती जात नसेल, तुम्हाला 300च्या सायकलच्या वरती गेला की त्याचा रेट बदलला. मी तुमच्याकडे तुम्ही मीटिंग लावा, मी तुम्हाला 10 बिलं दाखवतो की 10 बिलामध्ये नॉर्मल. तुम्ही का वाचवायला जाताय? तुम्ही सांगा ना सरळ सरळ की त्याच्यात जर चूक आढळली तर आम्ही बिल मीटर रिप्लेस करून देऊ. तुम्ही एवढं सांगा, मी तुम्हाला 25 उदाहरणं देतो. की एखाद्या ग्राहक, तुम्ही मला उदाहरण द्या की यांचं बिल वाढीव आलेलं आहे, कशामुळे आलं ते आपण चेक मीटर लावून तपासणी करू आणि त्यांना दुसरा मीटर लावून देऊ, स्मार्ट मीटर लावून देऊ दुसरं. ते असे बोल नाही काही का, ते उदाहरणं काय आहेत ते म्हणतायत, असे- अशी कुठे तक्रार जर आली असेल तर ते आम्ही दुरुस्त करून देऊ. बच्चू भाऊ, आपण ते पुरावा द्या, आपण नाही, ती तुम्ही द्या ना, तपासणी आता करून हे देऊ. जे समोर द्यायला पाहिजे. आणि उत्तर देत नाही. ठीक आहे, मला असं आम्हाला MSC वाटते देत नाही आपण उत्तर. आता याच्यावरती आपण खूप चर्चा केली, आपल्याला करता येत नाही. मंत्री महोदय, एक बैठक तुम्ही तुमच्या स्तरावर लावा. एक असे काही बैठक ग्राहक तुमच्या असतील स्तरावरती ज्यांना लावून शंका तक्रारी घ्या. आहे की त्यांचं बिल वाढीव आलेलं आहे, तशा ग्राहकांची बैठक लावू. पण सभापती महोदय, जिथं ग्राहकांच्या तक्रारी येतात तिथे आपले अधिकारी त्यांच्या घरी जाऊन मंत्री महोदय, प्रवेश देतो. ठीक आहे, एक सभापती महोदय, बैठक बैठक लावून लावण्यात येईल. ठीक आहे, एक बैठक लावण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 6 ची रिक्वेस्ट आलेली आहे माननीय मंत्री महोदयांना, खाली काम असल्यामुळे 6 नंबर लक्षवेधी क्रमांक 6. क्रमांक 6